नमस्कार अमरावती। विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर आयोजित स्विच ऑन कार्यक्रमात सुमारे 4 वर्षांच्या बालिकेने आयुष्यात प्रथमच आवाज ऐकल्याचा हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला। संबंधित बालिकेची कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया 21 जून 2026 रोजी यशस्वीपणे करण्यात आली होती। स्विच ऑन प्रक्रियेदरम्यान इम्प्लांट यंत्रणा सुरू होताच बालिकेने प्रथमच आवाजाला प्रतिसाद दिला। हा भावनिक क्षण पाहून उपस्थित पालक, डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी भारावून गेले। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी तथा ENT तज्ज्ञ डॉक्टर मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। यावेळी ऑडिओलॉजिस्ट लक्ष्मण मोरे, डॉक्टर विक्रांत कुलमेथे, डॉक्टर माधव ढोपरे, डॉक्टर उज्ज्वला मोहोड, डॉक्टर पायल रोकडे, डॉक्टर सोनाली चौधरी, प्रशासकीय अधिकारी अजित कुलकर्णी, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। ही शस्त्रक्रिया आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत रुग्णाला विनामूल्य करण्यात आली। श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट ही प्रभावी उपचार पद्धती असून अशा यशस्वी उपचारांमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या घटनेमुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सेवांची गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली। रणजित कलाने, राहणार रासेगाव, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। माझ्या मुलीला जन्मातच ऐकायला येत नव्हतं। नंतर मग आमच्याकडे पैसे वगैरे नसल्यानंतर, परिस्थिती नसल्यामुळे आम्ही सर्व प्रायव्हेट दवाखाने हे सगळं बघून आमच्याकडे ते एवढी ताकद नाही चालली। नंतर आमच्याकडे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो, मेंढे सरांचे कॉन्टॅक्टमध्ये। नंतर कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर मोरे सरांना आम्हाला सांगितलं की सुपर हॉस्पिटलमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट होणार आहे म्हणून, त्या निधीमध्ये बसणार आहेत म्हणून बाळाचं। नंतर मग आम्ही इथं आल्यानंतर आमचं कॉक्लिअर इम्प्लांटची तयारी केली। मेंढे सरांनी खूप मदत केली। त्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून कॉक्लिअर इम्प्लांट माझ्या मुलीचा झालेला आहे आणि सर्व व्यवस्थित झालेलं आहे। मेंढे सरांनी व्यवस्थित केले, मोरा सरांनी सोबत दिला आणि नरोटे सरांनी सोबत दिलेला आहे। नंतर आता थेरपीसाठी आमच्याकडे पैशाची व्यवस्था नाही आहे। थेरपी आम्हाला उलट जाते, आम्ही बाहेर गावाहून येत आहे, आम्हाला परवडत नाही। तर सरांसाठी जो आम्ही प्रश्न मांडलेला आहे, थेरपीसाठी आम्हाला शासनाकडून काहीतरी निधी द्यावे आणि फ्रीमध्ये व्हावे असं आम्ही सरांकडे निर्णय केलेला आहे। तर सरांना जे आम्ही ते शब्द टाकलेले आहेत ते सरांना करावे। आज आल्यानंतर आता खूप आनंदाचा दिवस झाला। आजचा स्विच-ऑन झाल्यानंतर खूप आनंदाचा दिवस झाला। आज पहिल्यांदा तिनं आवाज ऐकला। आज 4 वर्षापासून ते काय म्हणजे दुनियापासून बाहेरच होते, दिसत होतं पण ऐकायला येत नव्हतं कोण काय म्हणते, पण आज पहिल्यांदा तिला ऐकू येते। आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। हॉस्पिटलबद्दल तर म्हणजे काहीच अडचण नाही आहे हॉस्पिटलमध्ये। आम्ही खूप दूरपर्यंत जाऊन आलो। आम्हाला कोण्याच पद्धतीचं म्हणजे इथं जशी सुविधा आहे तिथं म्हणजे बाहेर ठिकाणी आहेच नाही। प्रत्येक हॉस्पिटल आम्ही पुणे, अकोला, नागपूर प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो, पण तिथं 2 वर्षाच्या आतमध्ये आणि ऑलरेडी आमची मुलगी 3 वर्षाच्या पर्यंत पोचलेली होती। पण आता सरांमुळे, डॉक्टर मेंढे सर, डॉक्टर नरोटे सर यांच्यामुळे इथं हे आमच्यासाठी उपलब्ध झालं। आमच्यासाठी हे खूप म्हणजे असे म्हणजे त्यांचे एवढे उपकार आहेत आमच्यावर की आम्ही आयुष्यभर ते कधीच फेडू शकत नाही आणि त्यांचे आभार आम्ही किती मानले तरी कमीच आहेत। आमच्या लेकरासाठी, आमच्यासाठी ते आमच्यासाठी देवच आहेत। म्हणतात ना, कधी देव बघितलं नाही पण आम्ही साक्षात बघितलं। ते मेंढे सरांच्या रूपात, मोरे सरांच्या रूपात, हे सगळे कॉक्लिअर इम्प्लांटची जेवढी टीम आहे त्यांच्या रूपात आम्ही देव बघितला आणि आमच्या मुलांसाठी त्यांना नवीन जीवनदान देणारेच ते देवच आहे।